नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे 9 जून 2026 आणि आपण इथं आले बाजार भावाची चर्चा करणार आहे. कुठंतरी आपल्याला बाजार मायनस होताना दिसत आहे. याच्या मागच्या कारणांवर आपण चर्चा करू आणि येणाऱ्या काळामध्ये भाव कधी वाढतील याच्यावर पण चर्चा करू. तर मित्रांनो, व्हिडिओला जर नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून माहिती ही तुम्हाला नक्कीच भेटत जाईल. मित्रांनो, मागच्या 4 दिवस पहिले बाजार हे 10,000 10,500 पर्यंत गेले होते. काही भागामध्ये काही शेतकरी सांगत होते की 11,000 मागताय, पण रिअली 10-11,000 कोणाचाच प्लॉट गेला नाही. गेला असेल तर कमेंट करून सांगा. पण 10,000चे सौदे बरेचसे या मागच्या 4 दिवसामध्ये गेले होते. आजचे बाजारभावाची आपण चर्चा करणार आहे. आजचे जे बाजारभाव आहे, आपण एक मंडीचा पण विचार करू आणि त्याच्यानंतर आपण आता काय सौदे चालू आहे आमच्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ते पण आपण चर्चा करू. तर मित्रांनो, आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कालपासून बाजार थोडे 500-1000 रुपयाने मायनस झालेले आहे. एक 8,000पासून तर एक 8,500पर्यंत, 8,500 रुपयापर्यंत चांगला VIP सुपर मालाची आजची खरेदी चालू आहे. याच्या मागचं कारण सांगतो, भाव कमी होण्याचे कारण सांगतो मी तुम्हाला. ज्या टायमाला तेजी चालते, समजा तेजी चालते, त्या टायमाला शेतकरी देत नाही. आणि ज्या टायमाला 1-2-500 रुपये जर 200-300 रुपये जर मायनस व्हायला लागले तर सर्व शेतकरी म्हणतात आता मायनस होतील, चला प्लॉट देऊन टाकू. असं होतं. त्याच्यामुळे पुन्हा आणखी थोडे बाजार रिवर्स येतात. तसंच झालं. मित्रांनो, मागची जी तेजी आली होती 10,000ची, त्या मोजके लोकांनी 10,000, 9,000, 9,500 असे सौदे दिले मोजक्या लोकांनी. त्याच्यामध्ये काही व्यापाऱ्यांनी सुद्धा 10,000चे जे सौदे आता घेऊन ठेवलेले ते थोडे थांबवून दिलेले. तर तुम्हाला सांगतो मी आता की हा जो हप्ता आहे, समजा आजचा मंगळवार आहे, येणारा हप्ता म्हणजे सोमवारपर्यंत हे बाजार असेच चालतील असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. की एक 8,500, 8,000 किंवा मग 8,000पेक्षा थोडं कमी पण होऊ शकता, 75 रुपयापर्यंत सुद्धा येऊ शकता हा हप्ता. पण नंतर तुम्हाला सांगतो 20-22 तारखेनंतर थोडंफार आपल्याला पुन्हा आणखी बाजारामध्ये सुधारणा व्हायला दिसेल असा अंदाज वाटतो मला. तुम्हाला काय वाटतं ते पण सांगा. आणि अजूनसुद्धा सांगतो, मी नेहमी सांगत आलो की टप्प्याटप्प्याने अद्रक विका. मला नावं ठेवत होते लोक पहिले, तुझ्यामुळे भाव कमी झाले. मग आता हे 10,000 8,000 कोणामुळे झाले? माझ्यामुळे झाले का? म्हणा ना, आता म्हणा. तर जाऊ द्या, लोकांचा विषय सोडा. लोक पायावर बी चालू देत नाही, घोड्यावर बी चालू देत नाही. विषय असा आहे. तुमचा निर्णय स्वतः घ्या, स्वतःचा निर्णय स्वतः घ्या. 1 एकर 2 एकर जर असेल तर तुम्ही 1 एकर द्या. तुमच्याकडे 5 एकर असेल तर तुम्ही 1 एकर द्या, बाकी ठेवा, पैसे करा. भरपूर प्रमाणामध्ये साताऱ्यामध्ये खोडवा प्लॉट बाकी आहे आणि ते ऑगस्ट सप्टेंबरमध्ये काढतात खोडवा प्लॉट. आता बरेचसे शेतकऱ्यांनी पैसे करून घेतले. आता मी सांगतो तुम्हाला, ज्याच्याजवळ खोडवाचं पाणी चांगलं असेल तर खोडवाचं नियोजन चांगलं करा, खोडव्याला सुद्धा भाव चांगले राहतील. काही भागामध्ये भाव एकदम कमी आहे, 7,000 आहे. आता पुण्यातून एक जणाचा फोन आला होता की 7,500पर्यंत आमच्याकडे मागताय. तर बघा, ज्या गावामध्ये, ज्या तालुक्यामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये अद्रक थोड्याफार प्रमाणामध्येच असते तिथं व्यापारी मायनसच चालत असतो, हे नक्की आहे, निश्चित आहे. तर मित्रांनो, तुमच्याकडे काय भाव चालू आहे, काय नाही ते पण सांगा. आणि 20-22 तारखेनंतर थोडी आशा करू आपण की बाजार हे ठिकाणावर येतील. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्याकडे काय आजचे सौदे काय चालू आहे ते पण सांगा. जय जवान जय किसान.